नमस्कार बालमित्रांनो. आज आपण एका नवीन घटकाचा अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे अस्वरयुक्त अक्षरे आणि अस्वरयुक्त शब्द. तर हा जो अ आहे, ह्या अचं महत्त्व काय आहे, तर आपल्याला काही इंग्रजी शब्द असतात ते मराठीतून लिहिताना, उदाहरणार्थ बॉल, फॉल, मॉल, डॉल असे जे शब्द आहे, ऑफिस असे जे शब्द आहेत हे लिहिताना आपल्याला अडचणी येतात. म्हणजे आपल्याला येत असून सुद्धा शुद्ध लेखनाच्या चुका होतात आणि आपले गुण जातात. तर हे सहज आपल्याला लिहिता यावेत म्हणून आपल्याला ही जी अस्वरयुक्त अक्षर आहेत आणि त्याच्यावर आधारित शब्द आहेत यांची माहिती पाहिजे. पूर्वी आपल्याकडे 12 खडी होती. अ पासून आहा पर्यंत 12 अक्षरं होती. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा अशी 12 अक्षरं होती. परंतु आता 2 अक्षरं वाढलेली आहेत. म्हणजे पूर्वीची 12 आणि आताची 2 14. त्यामध्ये 2 अक्षरं कोणती, ॲ आणि अ. तर हा जो ओ नंतर अ येतो याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर या अ साठी कोणतं चिन्ह वापरतात, तर अशा प्रकारचं चिन्ह वापरतात. एक उभी रेषा आणि वरच्या बाजूला अर्धा चंद्र. तर पाहूया आपण क पासून ज्ञ पर्यंत ही अक्षरं कशी लिहायची आहेत. तर पहिलं जे अक्षर आहे ते आहे आपलं क. अगोदर आपल्याला क काढावा लागेल. क कापाचा काढला. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, हे चिन्ह क ला अ लावायचा. क्वा. आता आपण कॉपी शब्द लिहितो, कॉपर असा शब्द लिहितो, कॉमन असा शब्द लिहितो. त्यावेळी अशा प्रकारे क ला अ लावायचा आहे. म्हणजे क ला अ चं स्वरचिन्ह लावायचं आहे. मग क चा काय होतो, क्वा होतो आणि मग तो शब्द लिहायचा आहे. आता क नंतर आपला पुढचा अक्षर आहे ख. ख खडूचा. आता ख ला आपण अ लावायचं, मग ख तयार होईल. मग या ठिकाणी अ चं चिन्ह देऊया आपण, एक उभी रेषा आणि त्याच्या डोक्यावरती अशा प्रकारचा अर्धा चंद्र. हा झाला ख ला आपण अ लावला, ख काय तयार झाला, ख. पुढचा अक्षर आहे ग, गणपतीचा. ग. मग या ग ला आपल्याला आ लावायचा आहे, ग तयार होईल. गॉन असा शब्द लिहिताना आपल्याला या गॉचा उपयोग होतो. ग नंतर घ येतो, घ घराचा. घ ला आपल्याला अ स्वर लावायचा आहे. घ काय अक्षर तयार झाला आता, हे घ. घ ला अ लावला, घ. त्यानंतर पुढचा अक्षर आहे च चमचा. च ला आपल्याला अ हे स्वरचिन्ह लावायचं आहे. म्हणजे उभी रेषा आणि त्याच्या डोक्यावर अर्धा चंद्र. अशा प्रकारे च. च ला अ लावल्यानंतर च होतो. त्यानंतर छत्रीचा. छ ला आपल्याला अ लावायचा, म्हणजे एक उभी रेषा द्यायची आणि डोक्यावरती अर्धा चंद्र. छ ला अ लावल्यानंतर काय तयार झाला, छ. त्याच्यानंतर ज जहाजाचा पुढचा अक्षर आहे ज.
ज जहाजाचा. आता आपल्याला ज ला काय करायचंय, अ हे स्वर लावायचा आहे. मग आपल्याला हा स्वर लावताना त्याचं चिन्ह द्यायचं आहे. एक उभी रेषा आणि वरच्या बाजूला अर्धा चंद्र. अशा प्रकारे ज ला आ लावल्यानंतर ज काय तयार झाला, ज. त्यानंतर पुढे आहे ज झाबल्याचा. काय झाला, हा झ झाबल्याचा. आता झ ला आपल्याला अ च चिन्ह द्यायचं आहे. अ च चिन्ह कसं आहे, एक उभी रेषा अशा प्रकारे आणि डोक्यावरती अर्धा चंद्र किंवा अर्धी वाटी. झ ला अ लावल्यानंतर झ काय तयार झाला, झ. आता ट पुढचं अक्षर आहे ट, टरबूज. ट ला सुद्धा आपल्याला अ हा स्वर लावायचा असेल तर आपल्याला एक उभी रेषा द्यावी लागेल आणि डोक्यावरती अर्धा चंद्र किंवा अर्धी वाटी. ट ला अ लावला, ट काय तयार झाला, ट. पुढे आहे ठ ठशाचा. ठ, ठ ला सुद्धा आपण अ च स्वर चिन्ह देऊया. ठ, ठ ला अ लागल्यानंतर ठ तयार होतो. आता ड, ड डब्याचा किंवा ड डमरूचा. आता याला अ लावूया. ड, डॉक्टर शब्द लिहिताना ड ला असा अ लावायचा. डॉ, डॉक्टर किंवा डॉग. आपण का असं बोलता बोलता म्हणतो आमचा डॉग खूप छान आहे. डॉग, हा डॉग आपल्याला मराठीत लिहिताना, डॉग शब्द लिहिताना या डॉ चा उपयोग होतो. डॉक्टर, डॉग, डॉबरमॅन असे शब्द लिहिताना या डॉ चा उपयोग होतो. पुढे आहे ढ, ढगाचा. आता ढ ला अ लावूया आपण. ढ ला अ लावला, काय झाला, ढ. त्याच्यानंतर पुढचं जे अक्षर आहे ते ण, ण बाणाचा. मग याला आपल्याला अ लावायचा आहे. ण काय तयार झाला, ण. पुढे आहे त. त ला आपल्याला अ लावायचा आहे. त काय झाला, त. त नंतर थ, थ थव्याचा. थ ला अ लावला, थ, थॉमस एडिसन असा शब्द लिहिताना थॉमस, थॉट, मग असा थ वापरायचा आहे. त्यानंतर द, थ, थ नंतर द. द ला आपल्याला अ च चिन्ह लावायचं आहे. एक उभी रेषा आणि डोक्यावर अर्धा चंद्र किंवा अर्धी वाटी. द काय तयार झाला, हा द. त्यानंतर ध धनुष्याचा. ध ला आपण अ च स्वर चिन्ह लावूया. ध, ध ला अ लावल्यानंतर ध चा ध असा उच्चार होतो. नंतर न नळाचा.
न, न ला अ लावूया. काय झाला? न ला अ लावल्यानंतर न, नॉकआउट, नॉन असे शब्द लिहिताना आपल्याला न अशा प्रकारे हे जे अक्षर आहे याचा उपयोग होतो. नॉन स्टॉप, नॉकआउट, नॉन स्टॉप, नॉन अशा प्रकारे अनेक शब्द आहेत इंग्रजीमध्ये. तर त्यावेळी आपल्याला त्याच्या लेखनाच्या वेळी याचा उपयोग होतो. न नंतर काय आहे? प. प पतंगाचा. पला आपण अ लावूया म्हणजे एक उभी रेषा, अचं चिन्ह, प, पॉप, पॉपकॉर्न असा शब्द आपण उच्चारतो. मग तो लिहिताना पॉप, पला अ लावला की पॉप, पॉप, पॉपकॉर्न अशा प्रकारचे शब्द लिहिताना या पॉचा उपयोग होतो. नंतर फ. फ फणसाचा. त्याला अ लावायचा आहे, अचं चिन्ह, फ, फॉरेस्ट, फॉरेस्ट जंगल. फॉरेस्ट शब्द लिहिताना मराठीमध्ये फला अ लावायचा, फ. त्याच्यानंतर ब. ब ला आपण अ लावूया, अचं चिन्ह देऊया, ब, बॉटल, बॉल. ठीक नाही? अशा प्रकारचे शब्द लिहिताना ब ला अ लावायचा आहे. बॉल, बॉटल, बॉटम असे शब्द. पुढे पहा, पुढचा आहे भ. भ, भला अचं चिन्ह देऊया, भ, भला अ, भ असं त्याचा उच्चार होतो. आता भ नंतर म येतो. आता याला अ लावायचा आहे, कोणतं अक्षर तयार झालं? म. मला अ लावल्यानंतर म, मग मॉल, मॉम ना, मॉन्टी, मॉन्टेसरी असे शब्द लिहिताना या मॉचा वापर करायचा आहे. मला अ लावायचा आहे. आता म नंतरचं अक्षर येतं य. य, यला अ लावला, य. काय झाला? याचा य तयार झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे र. र ला अ लावूया आपण, र. र ला अ लावला, र. रॉबिन, रॉबिन हा शब्द लिहिताना आपल्याला, किंवा र नुसतं गुप्तचर संस्था, र नावाची गुप्तचर संस्था आहे. मग र लिहिताना र ला अ लावतात, र. रॉबिनहुड, रॉबिन अशा प्रकारचे शब्द लिहिताना आपल्याला या र चा उपयोग होतो. र नंतर येतो ल लसणाचा, ल. ल ला आपण अ लावलेला आहे, ल ला अ लावल्यावर काय होतो? ल. मग लॉज, लॉक, लॉकी ना,
अशा प्रकारचे शब्द लिहिताना आपल्याला ह्या लचा वापर करता येईल. आता पुढचा आहे व. वला वॉटर, वॉल असे शब्द लिहिताना आपल्याला वला अ लावावा लागेल, अ. त्याच्यानंतर श. शला आपल्याला अ चं चिन्ह द्यायचं आहे. शॉर्ट, शॉर्ट असे शब्द लिहिताना या शचा वापर होतो. पुढे आहे षटकोनाचा. शला आपल्याला अ लावायचा आहे म्हणजे उभी रेषा आणि वर अर्धचंद्र श. त्यानंतर आहे स. ससा. सॉ, सॉमिल. सॉ, सला अ लावला की सॉ. सॉकेट, सॉमिल असे शब्द लिहिताना याचा वापर होतो. हो, त्याच्यानंतर स नंतर ह येतो. हला अ लावूया. हला अ लावल्यानंतर ह, हॉर्स घोडा. हॉर्स हा शब्द मराठीत लिहिताना अशा प्रकारे हॉर्स, हॉर्स पॉवर असे शब्द लिहिताना आपल्याला ह्या हॉर्न, हॉर्न वाजवतो आपण गाडीचा हॉर्न, त्यावेळी अशा प्रकारे हला अ लावायचा, ह, हॉर्न. अशा प्रकारे ह हे अक्षर लिहायचं आहे. पुढे आहे ळ. ळला आपल्याला अ लावायचा आहे. काय झाला? ळला अ लावलं ळ. त्याच्यानंतर क्ष. क्षला आपल्याला अ लावायचा आहे, क्ष. आणि शेवटचं अक्षर आहे ज्ञ. ज्ञला अ लावायचं म्हणजे एक उभी रेषा द्यायची आहे, अचं चिन्ह आणि डोक्यावरती अशी अर्धी वाटी किंवा अर्धचंद्र काढायचं आहे. ज्ञला अ लावला, ज्ञ तयार झालेला आहे. आता आपण याच्यावर आधारित जे शब्द आहेत काही त्या शब्दांची माहिती पाहूया. पहा, पहिला जो शब्द आहे तो पहा ऑन. आता अ आलेला आहे याच्यामध्ये आणि त्याला अ लागलेला आहे. मग अ चं चिन्ह कोणतं आहे? हे आहे. मग अ काढून त्याला आपल्याला असं चिन्ह द्यावं लागेल अ, आणि पुढे न लिहावा लागेल. आता पाहूया. अ काढलेला आहे आपण, तर त्याला अ करायचं आहे. आपल्याला काय करावं लागेल? अ चं चिन्ह हा झाला अ आणि न. ऑन. कोणता शब्द तयार झाला? हा ऑन. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे बॉल. आता पहा बॉल. आपण याच्यामध्ये हे शिकत असताना हे पहा बॉ, बला अ लावलेला आहे. मग अगोदर आपल्याला ब लिहावं लागेल आणि त्याला अ लावावा लागेल, ब. बला अ लावायचं म्हणजे अ चं चिन्ह देऊया.
बॉ आणि पुढे ल लिहायचं, बॉल. हा शब्द काय झाला, बॉल. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे फॉल. फ फणसाचा. आपण याच्यामध्ये फणसाचं लिहिलेलं पहा. फला अ लावला फ. मग आपल्याला काय लिहायचे, फॉल. फ फ. आता त्याला अ लावलाय आपण आणि ल. काय शब्द तयार झाला, फॉल. त्याच्यानंतर आता पुढचा शब्द आहे रॉकेट. र ला अ लावावं लागेल आपल्याला. हे पहा, र ला अ लावला, रॉ. मग अगोदर आपण र लिहूया, त्याला अ लावूया, म्हणजे अ च चिन्ह देऊया, अ स्वर चिन्ह. रॉ. के, क ला ए लागलाय म्हणजे मात्रा येतो. रॉकेट. रॉकेट. त्याच्यानंतर रॉकेट. त्यानंतर पुढचा शब्द आहे ऑफिस. ऑ ला या पद्धतीने ऑफिस. अगोदर आपल्याला अ काढून घ्यावं लागेल. अ, त्याला अ च चिन्ह देऊया. अ फी. फला ई लागलेला आहे, रसवई. ऑफिस. काय तयार झाला शब्द, ऑफिस. आणि पुढचा शब्द आहे टॉवेल. टॉ ट ठ ड ढ ण आपण शिकलेले बघा. टॉ, ट ला अ लावलेला आहे, टॉ. मग आपण अगोदर ट लिहूया, ट. आता त्याला टॉ करायचं म्हणजे अ लावायचा आहे. टॉ. वे, वला ए लागलाय म्हणजे मात्रा. टॉवेल. टॉवेल. कोणता शब्द तयार झाला, टॉवेल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अ जो आहे, ह्या अस्वरयुक्त अक्षर कशी लिहायची हे शिकलेलो आहोत. त्याचबरोबर अस्वरयुक्त शब्द कसे लिहायचे ते पण शिकलेलो आहोत. याचं आपण वाचन करूया. आता याचं वाचन करत असताना तुम्ही क ला अ लागलाय, क झाला, हे मनातल्या मनात म्हणायचं. ख ला अ ख, ग ला अ ग, घ ला अ घ, च ला अ च, छ ला अ छ. परंतु तुम्हाला प्रत्यक्ष मोठ्याने वाचन करायला लावल्यानंतर हे सगळं मनातल्या मनात म्हणायचं आणि प्रत्यक्ष बोलताना कसं वाचायचं पहा. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, व, या, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष आणि ञ. आता हे जे शब्द आहेत याचं वाचन मनातल्या मनात कसं करणार तुम्ही. अ ला अ लागला म्हणजे अ आणि न, अ न असा शब्द आहे.
ब ला काय लागलाय, अ लागलाय, अचं स्वरचिन्ह येईल. तर हे अचं चिन्ह आहे ब च्या पुढे, म्हणजे ब ला अ लावायचा आहे. ब आणि अ, ब आणि ल, बॉल. त्याच्यानंतर फ ला अ लावायचा आहे, फ अ फ. ल, र अ र, हा र झाला. आणि केट, रॉकेट. अ ला अ लागला, अ फी स. ट ला अ लागला, ट वे ल. आता प्रत्यक्ष शब्द वाचताना, मोठ्याने वाचत असताना तुम्ही कसं वाचन करणार? ऑन, बॉल, फॉल, रॉकेट, ऑफिस, टॉवेल, अशा प्रकारे याचं वाचन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे अस्वरयुक्त अक्षर आणि शब्द आहेत. तर आज तुम्ही हे सर्व अक्षर वहीमध्ये लिहायचे आहे आणि याचं मोठ्याने वाचन करायचे. त्याचबरोबर मी या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. हे शब्द आणि असेच आणखी काही शब्द तुम्ही शोधायचे आहेत. जास्तीत जास्त शब्दांचा संग्रह तुमच्या वहीमध्ये करायचा आहे आणि ते मोठ्याने रोज वाचण्याचा सराव करायचा आहे. तर भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद. बाय.